जम्मू काश्मीर मध्ये मतदान झालंय, हरियाणामध्ये मतदान झालंय, दोन्हीचे एक्झिट पोल आलेत. हरियाणामध्ये 55 जागांच्या आसपास जागा या काँग्रेसला मिळतील. जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ होईल. हरियाणामध्ये परिस्थिती अशी होती की हरियाणामध्ये मंत्र्यांना सुद्धा स्वतःच्या मतदारसंघात प्रचाराला जाता येत नव्हतं. लोक हाताला धरू धरू बाहेर काढत होती. का काढत होती? कारण जेव्हा 3 काळे कृषी कायदे आले तेव्हा याच हरियाणातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं. आणि हे आंदोलन पुकारलेलं असताना दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत, पावसात, उन्हात हा आपला शेतकरी बांधव तब्बल वर्षभर आंदोलन करत होता, ज्यामध्ये 700 शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारने काय केलं तर तारेचं कुंपण घातलं, लाठीचार्ज केला, अश्रुधुरांचा मारा केला, पाण्याचे फवारे मारले. आणि मग हरियाणातल्या शेतकऱ्यांनी ठरवलं, आम्ही दिल्लीत येताना तुम्ही आमची वाट अडवली होती, आता तुमची वाट लावल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही. हा निर्णय हरियाणातल्या शेतकऱ्यांनी घेतला. हे तुम्हाला सांगण्याचं कारण असं, राज्य बदललंय, पक्ष तोच आहे. जरी ते हरियाणा असलं तरी महाराष्ट्रामध्ये या भारतीय जनता पक्षाने जेव्हा कांद्याला भाव होता तेव्हा निर्यात बंदी केली, कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली. टमाट्याला भाव चढला, यांनी नेपाळहून टोमॅटो आयात केला, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली. उसाला इथेनॉलच्या संदर्भामध्ये, इथेनॉल मिक्सिंगच्या संदर्भामध्ये सिरप मधून बनवणाऱ्या इथेनॉलला बंदी घातली, उसाच्या भावामध्ये अडचण निर्माण केली. कापसाला भाव चढला, ऑस्ट्रेलियातून कापूस मागवला, सोयाबीनला भाव चढला, सोयाबीन आयात केली. आणि आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ठरवलंय, ज्या भारतीय जनता पक्षाने आमच्या ताटात माती कालवण्याचं पाप केलं, त्या भारतीय जनता पक्षाच्या राजकीय स्वप्नांना मातीत मिळवल्याशिवाय महाराष्ट्रातला शेतकरी गप्प बसणार नाही. आणि हे सगळं सांगत असताना तुमच्यावरची जबाबदारी सगळ्यात मोठी आहे. तुमच्यावरची जबाबदारी सगळ्यात मोठी आहे. जेव्हा मी म्हणतो की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचंच सरकार येणार आहे, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.